श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये मला वास्तुदोषामधील म्हणजे वास्तुदोष मुख्यतः कशामुळे होतं किंवा त्याचं मुख्य कारण काय असू शकतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात गोष्टी महत्वाची म्हणजे काय की आपलं घरामध्ये वास्तूमध्ये शुद्धीकरण करणं हे खूप गरजेचं आहे. शुद्धीकरण करणं म्हणजे काय मोठा होम यज्ञ या करायची गरज नाही. एवढा पैसा खर्च करायची गरज नाही. फक्त काय करायचंय, किरकोळ आणि साधा घरगुती उपाय आहे. काय करायचंय, गाईचं गोमूत्र घ्यायचं, कोणत्याही दत्त मंदिरामध्ये जाऊन जी धुनी असते त्याच्यातला अंगारा तो घ्यायचा, तो एक पुडीमधून घेऊन यायचं घरामध्ये. आणि ते काय करायचं की 11 दिवस घरामध्ये रोज सकाळी आंघोळ झाल्या झाल्या एक काम करायचं की एका वाटीमध्ये थोडंसं गोमूत्र घ्यायचं त्याच्यामधलं, आणि थोडंसं त्या अंगाऱ्याची चिमट त्याच्यामध्ये टाकायची, आणि ताजं पाणी, घरातलं ताजं पाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि ते मिश्रण हे आंघोळ केल्या केल्या पहिल्यांदा घरामध्ये सगळ्या खोलीमधून ते शिंपडून घ्यायचं. आणि त्यानंतर दिवसाचं काय तुमचं काम असेल, म्हणजेच की पूजेपासून अगोदर गोमूत्र वगैरे हे मिश्रण शिंपडायचं आणि मग तुमचं दिवसाचं काम केलं तरी चालू शकेल. ह्यामध्ये 11 दिवसामध्ये एकही दिवस खंड करायचा नाही. 11 दिवस पूर्णपणे क्लिअर करायचे. याच्यामुळे होतं काय की जी निगेटिव्हिटी घरामध्ये प्रवेश केलेली असते किंवा काहीतरी वाईट ऊर्जा आपल्या घरामध्ये आलेली असते, ती त्या शुद्धीकरणामुळे, वास्तू शुद्धीकरणामुळे ती बाहेर जाते. त्याचबरोबर दुसरी काळजी काय घ्यायची आहे की जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तुम्ही अमावस्येला मांसाहार अजिबात आणू नये घरामध्ये. त्याच्यामुळे काय होतं की तामसी वृत्ती, तामसी बुद्धी, आपला विचार सुद्धा तसेच होतात आणि त्यामुळे काय असुरी शक्तींचा प्रभाव जास्त होतो. म्हणजेच काय, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या वास्तूमध्ये जास्त होत असतो. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी मांसाहार घरामध्ये आणू नये आणि बाहेरही करू नये. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं, म्हणजे पूर्वीच्या लोकांचं, म्हणजे जुन्या लोकांचे असे विचार असतात की घराण्याला जर पितृदोष असेल तर पितरांचे टाक करून देवाऱ्यामध्ये पुजल्यानं पितृदोष नाहीसा होतो. तर ते एकदम चुकीचं आहे. तर त्यामध्ये वास्तुशास्त्रानं कुठेही अशा म्हणजे वास्तू देवाऱ्यामध्ये पितरांचे टाक करून पुजण्यास कुठलीही परवानगी दिलेली नाही. तर पितरांचे टाक केल्यानंतर किंवा बनवल्यानंतर काय होतं, तर बऱ्याच लोकांच्या काही गैरसमजुती आहेत किंवा चुकीच्या समजुती आहेत की ते टाक बसवल्याने घरामध्ये सुख समृद्धी होते, रखडलेली कामं होतात, अशा चुकीच्या समजुती आहेत. तर तसं काहीही होत नाही. उलट वास्तूमध्ये पितरांचं वास्तव्य वाढतं, त्यामुळे पवित्र ऊर्जा किंवा सकारात्मक ऊर्जेचं वास्तव्य तिथं कमी होतं किंवा ती ऊर्जा कमी होते. तर ह्यामध्ये जर विचार केला असता, म्हणजे पितरांचे टाक का करू नये, तर आपण एक नियतीचं एक चक्र असतं. नियतीचं चक्र म्हणजे काय असतं की जन्म तिथं मृत्यू, मृत्यू तिथं मोक्ष. मग आपण एखाद्या देवाची जरी मूर्ती स्थापन करायची म्हटलं तर त्याची प्राणप्रतिष्ठापना आपण करतो. म्हणजे देवाऱ्यामध्ये एखादी मूर्ती, कोणत्याही देवाची मूर्ती आपण स्थापित करायचं म्हटलं तर त्याची प्राणप्रतिष्ठापना करतो. आता प्राणप्रतिष्ठापना म्हणजे काय की ज्या देवाची मूर्ती बनवलेली आहे त्या देवाचं आव्हान आपण केलं जातं आणि त्या देवाचं तत्व त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. त्यामुळे त्या देवाची ऊर्जा, म्हणजे त्या देवतांचं आपण आवाहन करून त्या देवतांची पूजा करतो, त्या मूर्तीची. तर सेम विषय असा आहे की पितरांचे टाक जेव्हा आपण एखादा, आता जुन्या बायका म्हणायच्या की सासूचा टाक आहे, सासऱ्याचा टाक आहे, तर ह्याच्यामुळे काय होतं की ज्या ज्या माणसाची, म्हणजे ज्या स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, ज्यांच्या नावाने जो टाक बसवला जातो, तर तो टाक म्हणजे कसं त्या नावाने बसवलं तर त्या आत्म्यांना नाईलाजाने त्याच्यामध्ये प्रवेश करावा लागतो. म्हणजे त्यांची तत्व त्याच्यामध्ये अडकली जातात. म्हणजे आपण नियतीच्या चक्रामध्ये जन्माला थांबवू शकलो नाही, मृत्यूला थांबवू शकलो नाही, पण मोक्षाला बाकी आपण थांबवलं. त्याच्यामुळे 3 महिने 4 महिने आपल्या घरामध्ये चांगलं जातं. त्यानंतर आपल्या घरामध्ये परत वास्तुदोष निर्माण होतो, क्लेश निर्माण होतो, आजारपण वाढतं, आर्थिकदृष्ट्या हानी होते. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे तुम्हाला परत मग एखाद्या गुरुजींच्याकडे गेला, एखाद्या ज्योतिषाकडे गेला, तर ते कुंडलीमध्ये पितृदोष असं दाखवलं जातं किंवा पितृदोष दिसून येतो. तर त्याच्यामुळे काय करायचं की ते टाक पुजायचे नाही. म्हणजे आपण काय करतो की त्या आत्म्याला आपण बंदिस्त केलं त्याच्यामध्ये. त्यामुळे काय होतं की त्याचा जो आपण म्हणतो की शाप शाप लागणं किंवा ते तळमळ लागणं किंवा तळतळाट लागणं असाही शब्द वापरला जातो त्याला. तर तो त्या पक्षाचा आपण ते निगेटिव्ह
विषय आपल्याकडे येत असतात. त्यामुळे त्याला बंदिस्त केल्यामुळे तो विषय होतो. म्हणजे आपलं शरीराशी नातं आहे. म्हणजे आत्म्यांच्या पित्रांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर स्त्री किंवा पुरुष हे शरीरावरून ठरतं, पण आत्म्याशी आपलं काही नातं नसतं. आत्म्याला एक शरीर सोडलं की दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो. ही मोक्षाची क्रिया आपण तिथं थांबवली गेली. त्यामुळे काय होतं की आत्म्याशी आपलं काही नातं नसल्यामुळे मागच्या ज्या लोकांना जो त्रास व्हायचा तो त्रास व्हायला चालू होतो. त्यामुळे शक्यतो देवाऱ्यामध्ये पित्रांचे टाक करून पूजूच नये. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कुठे पुजतो, पूजून आपण कुठे पुजतो की देवाऱ्यामध्ये पुजतो. म्हणजे माणूस देवाच्या गादीवरती बसू शकतो का? नाही. म्हणजे ज्याच्या त्याच्या भावनिकता आहेत, आत्मिकता आहेत, किंवा आपण त्यांना काय आपण नावं ठेवत नाहीये, पण तो ज्यांचा त्यांचा श्रद्धेचा भाग आहे. आणि इथं विषय कसा आहे की देवाऱ्यामध्ये पितरांचे टाक पूजायचे नसतात किंवा वास्तूमध्ये पूजूच नये. त्यामुळे शक्यतो वास्तूमध्ये पितरांचे टाक पूजू नका, आणि त्यामुळे वास्तुदोष निर्माण व्हायला सुरुवात होते. माहिती आवडली असेल तर आपल्या जवळच्या संबंधितांना व्हिडिओ शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यामुळे अजूनही काही वास्तुदोष असतील किंवा आणि काही दोष असतील तर ते किरकोळ आणि घरगुती उपायानं कसे नाहीसे करता येईल, त्याचा प्रभाव कसा नाहीसे करता येईल हे सहजपणे मी तुमच्यापर्यंत सांगू शकेन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.